नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या कॅम्प ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहे गावी जायसाठी. तर मी ते गण्याच्या घरी राहायला आलेलं नाईट स्टेसाठी. आणि आता आम्ही इकडनं जाणार आहोत CSTला. मी आता सध्या आहे कॉटन ग्रीनमध्ये. आता CSTला जाईल. आंघोळ वगैरे झालेली आहे, एकदम फ्रेश. आता जाऊया आपण CSTला. गण्यात आता आलेला आहे. आता आपण इकडनं CSTला जायचं आहे. गाईज आता आम्ही CSTला आलेलो आहे आणि इथे आता सध्या ट्रेन लागलेली आहे आणि इथे वंदे भारत लागलेली आहे पुढे एकदम. आता थोड्याच टायमाने इथे पण ट्रेन लागेल, आपली मांडवी एक्सप्रेस. लाईन वगैरे काय बनलेली नाही, पण बघूया लाईन कशी बनते आणि गर्दी किती होते आपली कोकणकरांची. हो का, आता काहीच गर्दी नाही. विषय खोलात आहे. या साईडला आहे ना, बहुतेक डेव्हलपमेंटचे विषय चालू आहे. कारण जे म्हणजे पिलर घातलेत ना, त्याच्यावरनं मला अंदाज येतो की इथे प्लॅटफॉर्म बनू शकतो. बदलाव आहे, काहीतरी होते, बदलाव आहे CSTमध्ये, काहीतरी बदलाव होतोय. ही बघा, ती अजून वंदे भारत तिथेच उभी आहे. ही बघा, ही आहे ना, ही लाईट येते, ती आहे वंदे भारत. ती अजून तिथेच उभी आहे आणि आपली मांडवी एक्सप्रेस इकडे येणार, इकडे डबा लागणार. म्हणून आम्ही लाईन लावली इथे. अजून लाईन लागली नाही. असं वाटतंय कोकणातली माणसं गेली कुठे कोकणातली माणसं. आता थोड्या टायमाने येते, अजून 2 तास आहेत. वाजलेत बघा किती, 2 तास आहेत अजून. म्हणजे किती 6 वाजता येते, 7:10ला सुटणार आहे. 6 वाजता आली तर येत. बघूया. गाय आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि खूप गर्दी होती. आम्ही धावत चढलो ना बाई, डायरेक्ट पकडला आणि आता वरती बसलेलो आहे. आता ठाणं आलेलं आहे बघा. ठाण्याला आता उतरलंय आणि आता बसलेलं आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे मानगावला. बघू शकता एकदम ऊन काढा, कसं ऊन पडलेलं आहे. आता ट्रेन जाते पाठवून. तर आपण पण घरी जाऊया आता. इकडनं आता रेल्वे क्रॉस करतोय आणि नंतरला रिक्षाने. आम्ही रेल्वे क्रॉस केलेलं आहे बघा. इकडनं डायरेक्ट इकडं आलो आणि आता ट्रॅफिक बघा, इकडनं पण दिसते ट्रॅफिक एकदम राच करणं. गण्याचा कसं वाटलं हे गण्याचा? कसं वाटलं? काय तो सांगू, वैताग आला यार. वैताग आला भरपूर. कसा वैताग आला? असं म्हणजे हे आता काय बोलू, पाहायला मुंग्या आहे ना. म्हणजे भरपूर. आणि 2 तास लेट ट्रेन. हो गाईज, 2 तास लेट होती. माझा गाव ना, पण वाजले ते बघा माझा किती, गाव लांब आहे. 12 वाजले विषयाच्या जवळ आणि आता ट्रेन आली. उतरून आता रिक्षानी मानगाव स्टँडला. चला गाईज, मानगाव मध्ये विषय आहे गंभीर आणि लाईन मध्ये ट्रॅफिक उभी आहे खंबीर. ट्रॅफिक बघा. ही रत्नागिरीची माणसं म्हणून कंटाळतात आपल्याकडे यायला, माहितीये काय? आपल्या इकडनं जायला म्हणून कंटाळतात. हा गाडीवाला हॉर्न मारतो, मला माहिती आहे. गाडीवाला काय जात आहे ना, आम्ही मुंबईतून आलेलो आहे. आता आपला ड्रायव्हर आहे गणे. आता स्कूटी चालवते. आता स्कूटी घेऊन परत मांडवाला जायचं आहे. हा गाण्याचा एक असा रायडर आहे ना, एकदम गाडी चालूच नाही शकत. हा बघा आता इकडनं डायरेक्ट अंगण्यात. सांगू का, सांग कोणता प्लेस जाऊ? उजव्या हातातला हा, उजव्या हातातला प्लेस आपण वरती जाऊन. तर काय तुमचा भाव परत चाललेला आहे मोरब्याला. इकडनं नंतरला मानगावला जाणार आहोत. जरा मीटिंग आहे ना, म्हणून ते बघतो आता. हा ब्लॉग कुठपर्यंत चालतोय, थोडाफार एंड करतो. आणि आता मी गाडी चालवतोय सध्या. वन अँड शॉप ब्रो. व्ह्यू बघा. आणि ही शांतता आहे ना, कुठेच भेटू नाही शकत. आणि शांतता ही फक्त गावीच असते, गावीच. हा, टेन्शन दूर करायचं तर गावी या, नक्की या तुम्ही भाई. टेन्शन दूर होतं. ही सगळी आमची देगावची गँग आहे. इथे अर्णवदा आहे, हे बघा. ही सगळी गँग आहे, देगावची गँग आहे. ही सगळी गँग आहे देगावची. भांडणं करणारे पोरांची नावे: राज गायकवाड, पार्थ गायकवाड, प्रियांशू मामुलकर, रोहित गायकवाड. तर काय आता घरी पोचलेलो आहे फायनली. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. थोडंफार म्हणजे आज जे होईल
जे रात्री होईल म्हणजे तो दुसरा ब्लॉग म्हणेन मी, ते उद्या किंवा परवा येईल ब्लॉग. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच मराठी कंटेंट क्रिएटर, असेच आम्ही लहान पोरं जातो तुमच्यासाठी, तर लहान पोरांना सपोर्ट करा असेच मराठी मुलांना. कारण आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाढवायचा आहे, म्हणून आपल्या मराठी पोरांना सपोर्ट करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग येत असतील. आवडले असेल थोडीफार मेहनत घेतो आम्ही जे व्हिडिओ बनवायला. लोक म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे, आमचे व्हिडिओ बघितले पाहिजे, की लोकांना आवडलं पाहिजे आम्ही काय व्हिडिओ बनवतो काय नाही. थोडीफार मेहनत घेतो. त्या मेहनतीसाठी एक कमेंटसुद्धा करा, चांगला पॉझिटिव्ह कमेंट करा, म्हणजे समोरच्याला अजून काय ऊर्जा निर्माण होईल. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.